आणि सर्व माझ्या हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, माझा विषय आज कागदपत्रातला इतिहास असा दिलेला आहे. माझ्या दृष्टीने आठवड्याभरापूर्वी घडलेली गोष्ट हा सुद्धा इतिहास असतो. आणि कागद तर अत्यंत महत्त्वाचे असतात. मला अनेक लोकांचे फोन येतात की आमची वंशावळ मिळत नाही. त्यांना वंशावळ कशाला हवी असते? तर त्यांना त्यांची जात सिद्ध करायची असते, कुठेतरी नोकरी हवी असते, कुठेतरी शाळेत ॲडमिशन घ्यायची असते. अडचण कुठे असते? कागद मिळत नाहीत. आणि आपली जुनी खोड आहे की कागद फेकून दिले जातात. कागदाला आयुष्य कमी असतं आणि आपण जपून ठेवत नाही, ही सुद्धा आपली खोड आहे. एक कागदाची चिठ्ठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची असते. माझ्या ओळखीतल्या एका गृहस्थांनी एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये एक खूप मोठा चेक भरला. 2-3 महिन्यांनी ते बँकेत गेले, ते पैसे जमा झाले नव्हते. बँकवाले त्यांना म्हणले तुम्ही चेक भरलाच नाहीत. मग त्यांनी काउंटर स्लिपच जपून ठेवली नव्हती. काउंटर स्लिपपासनं ते पैसे गेले त्यांचे. त्यांना तो चेक बँकेने हरवला होता. ते काही करू शकले नाहीत कारण त्यांच्याकडे पुरावा नव्हता. तर तुम्हाला ती स्लिप पण जपून ठेवली पाहिजे. तुमचं पासबुक प्रत्येक वेळी चेक केलं पाहिजे. हे झालं तुमचं वैयक्तिक आयुष्यातलं. पण आज तुम्ही आणि मी, आपल्याला आपल्या धर्माविषयी प्रेम आहे, आपल्या देशाविषयी प्रेम आहे. त्यामुळे इतिहासात घडलेल्या प्रत्येक गोष्टी आपण आपल्या परीने जपल्या पाहिजेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि आज आपली एवढी मोठी तुमची संघटना आहे, म्हणजे मी कधी सामील झालो नाही, पण माझा कायम त्या तुमच्या कार्याविषयी, संघटनेविषयी नितांत आदर आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला असं सुचवीन की ज्यांचा इतिहासाचा दांडगा अभ्यास आहे त्यांनी एक एक सेक्शन वाटून घेतलं पाहिजे आणि त्या विषयातल्या नोंदी तुम्ही जमा केल्या पाहिजेत. कारण तुमची माहिती हे तुमचं अत्यंत मोठं शस्त्र असतं. हिंदू धर्म आणि हा देश कसा दुर्बळ होईल याविषयी शेकडो वर्ष कारस्थान चालू आहे. आणि पाश्चात्य लोक सांगतात की तुमचा देश कधीच एकत्र नव्हता, तुम्ही वेगळी वेगळी लोक आहात. त्यांना आपल्याला सांगता आलं पाहिजे की रामेश्वरला ज्या रुद्राचा अभिषेक संस्कृतमध्ये होतो, त्याच संस्कृतमध्ये तसाच अभिषेक केदारनाथला होतो, तसाच अभिषेक सोमनाथला होतो आणि तसाच अभिषेक पूर्वेकडे पण होतो. कन्याकुमारी जी शक्तिपीठातली आहे तिचं आम्ही दर्शन घेतो, तेवढीच आम्हाला वरती वैष्णवदेवी पण प्रिय आहे, प्रत्येक हिंदूला प्रिय आहे. तेवढेच पश्चिमेकडची देवी पण आम्हाला प्रिय आहे आणि पूर्वेकडची पण देवी आम्हाला कामाख्या तेवढीच आम्हाला प्रिय आहे, आदरणीय आहे. आम्ही तिची उपासना करतो. आमचा एवढा मोठा देश आहे, प्रशासकीय व्यवस्था वेगळ्या असल्या, भाषा जरी वेगळ्या असल्या तरी धर्माच्या सूत्रातनं आम्ही सगळे बांधले गेलेले आहोत. आणि आ सेतू हिमाचल, आम्ही एकमेकाचे भाऊ आहोत. दक्षिणेतल्या लोकांना त्यांच्या संस्कृतीविषयी प्रेम असतं, पण ते पण हर हर गंगे भागीरथीच म्हणतात, ते गोदावरीचं कौतुक करत नाहीत. त्यामुळे आमच्या सगळ्यांचा धागा एक आहे, आम्ही सगळे एक आहोत, आमचा धर्म एक आहे आणि हेच आम्हाला बांधून ठेवतं. आणि जे पाश्चात्य देश म्हणतात तुम्ही वेगळे आहेत, ते तर आयर्लंड, इंग्लंड आणि स्कॉटलंड अजूनही एकमेकाशी भांडतायत आणि वेगळे होण्यासाठी करतायत. एक आपल्या राज्याएवढी त्यांचा देश आणि ते आपल्याला म्हणतात की तुम्ही वेगळे आहात. पण आपल्याला त्यांना अशी उत्तरं देण्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे. आणि तो अभ्यास, आज डिजिटल युग आहे, प्रत्येकाने एक एक विषय घेऊन आपल्याला तो अभ्यास साठवला पाहिजे. आपल्या पूर्वीचे जे राजे होऊन गेले त्यांचे फार इंडोनेशियापर्यंत राज्य होती, थायलंडपर्यंत राज्य होती. म्हणूनच अंकोर वॅटची जी संस्कृती आहे, तिथे जी आपली मंदिरं दिसतात ते भारतातल्या राज्यांचं कर्तृत्व आहे. आणि आजही तेवढं मोठं संकुल मंदिरांचं इतर कुठल्याही धर्मात दिसत नाही. एवढी मोठी समृद्ध परंपरा, एवढं मोठं उत्तम काम इतर देशात दिसत नाही. त्यामुळे तुम्ही आणि मी आणि आपला इतिहास हा काही कमी नाही, तो जगातला सगळ्यात श्रेष्ठ इतिहास आहे. हे चायनामध्ये एक म्हण आहे
की पुण्य केलं तर भारतात जन्म घ्याल. तुमचा आणि माझा इतिहास सुद्धा इतिहासच श्रेष्ठ नाही आहे, तर तुमची आणि माझी संस्कृती सुद्धा श्रेष्ठ आहे. भारतामध्ये जेवढे साधू आणि संत झाले, जे मोक्षापर्यंत गेले, ज्यांनी अनेकांना मोक्षांना नेले, तेवढी लोक कदाचित म्हणजे किंबहुना नाहीच जगाच्या इतर भागात निर्माण झाली. तर ते आपण सगळं जे प्रसिद्ध आहे आणि जे प्रसिद्ध नाही ते सगळं एकेकाने एक एक विभाग वाटून घेऊन तुम्ही त्याचा अभ्यास करा, की जेणेकरून तुमचा आणि माझा वाटेल ते झालं तरी आपल्या धर्माविषयी आणि देशाविषयी बुद्धिभेद होणार नाहीये. कारण आपल्या धर्माला आणि आपल्या देशाला आपण आई मानतो. आणि माझी आई कशीही असू दे, ती माझी आई आहे. जे भक्त असतात ते म्हणतात माझा देव कसाही असू दे, तो माझा देव आहे, तो माझा देव आहे. त्यामुळे तुमचा आणि माझा बुद्धिभेद होणार नाहीये वाटेल ते झालं तरी. पण आपल्या समाजातल्या अनेकांचा बुद्धिभेद होत असतो आणि त्यांनाही आपण व्याख्यानातनं लेखनातनं शिकवण देण्यासाठी आपण एक एक सेक्शन वाटून घेतलं पाहिजे. किंवा तो मध्ययुगीन इतिहास असेल, त्याच्या मागचा इतिहास असेल, अर्वाचीन इतिहास असेल, आणि त्यासाठी तुम्ही सेक्शन वाटून घेतले तर त्या सेक्शनवर काय काय काम झालंय हे मी नक्की तुम्हाला सांगीन. आता काही लोक असं म्हणतात की हिंदू हा शब्द अरबी आहे. तुमचा नाहीच आहे, तुम्ही हिंदूच नाही आहात. समर्थ संप्रदायातले जे श्रीधर स्वामी झाले यांची त्यावर 2 ते 3 पुस्तकं आहेत की वेदकाळापासनं हिंदू हा शब्द कसा आहे. जेव्हा ती तुम्हाला आणि मला माहिती असतील तेव्हा तुम्ही आणि मी आपण त्यावर उत्तर देऊ शकू. आमचे मित्र फणसळकर बसलेत, त्यांच्याकडे कदाचित ती पुस्तकं तुम्हाला माहिती असतील. पण आपला बुद्धिभेद होत राहणार. आणि मी मगाशी म्हटलं तसं सगळे कागद आपण आपला धर्म आणि आपला देश या दृष्टिकोनातनं वाचले पाहिजेत. कागद एकदा वाचला की त्यातलं कळतं, दुसऱ्यांदा वाचला की अजून कळतं, 10 वर्षांनी वाचला की अजून कळतं. पण रोज 15 ते 20 मिनटं तुम्ही ते वाचत राहिलं पाहिजे. तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि आपल्या देशातल्या ज्या ज्या मोठी लोक होऊन गेली त्यांचं कार्य लोकांपुढे सांगितलं पाहिजे. की आता साहेबांनी सांगितलं की 2014 नंतर देशात आमूलाग्र बदल झालाय. मग काही जण असं म्हणतात की एक माणूस काय करू शकतो, ते एक माणूस काय करू शकतो हे उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला आता दिसतं, दिल्लीत पण दिसतं की आपले मोदी असतील, अमित शहा असतील, हे देशासाठी काय करू शकतात हे आपण बघितलंय. याच्या आधी लोक म्हणायचे की राम मंदिर कधी होणार नाही. राम मंदिर आता होऊन गेलं. राम मंदिर हा इतिहास झाला. आणि आज सगळ्यात जास्त गर्दी कुठे होत असेल तर ती राम मंदिरात होते. लोक आजही राम मंदिर बघायला येतात. त्यामुळे धर्म असेल, अध्यात्म असेल, अर्थशास्त्र असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, ह्या सगळ्यातल्या गोष्टी तुम्हाला या कागदपत्रातनं मिळत असतात. जे जे कागदपत्र प्रसिद्ध आहेत ते तुम्ही मिळवले पाहिजेत. त्याचा सेक्शन करून, तुमचा ग्रुप करून तुम्ही ते जमवले पाहिजेत. त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा कोणी आपल्यावर टीका करेल तेव्हा आपली उत्तरं सज्ज असली पाहिजेत. ती तुमच्या माझ्यासाठी नाही आहेत, पण समाजातल्या ज्या लोकांचा, आपल्या बांधवांचा बुद्धिभेद होतो त्यांना आपण ठामपणे सांगितलं पाहिजे की हे सांगतात ते बरोबर नाही, खरं हे आहे, हे असं आहे. जे कागदपत्र काय करू शकतात याचं मी तुम्हाला, एक कागदपत्रात येणारी गोष्टी प्रत्येक वेळीच युद्ध, लढाया किंवा राजकारण अशा नसतात. त्यातनं आपल्याला इतरही गोष्टी शिकायला मिळतात. या संदर्भात भारत इतिहास संशोधक मंडळाने गेल्या 115 वर्षात प्रचंड प्रमाणात कागद पब्लिश केलेत. आणि त्यांची त्रैमासिकं तुम्ही वाचलीत तर तुम्हाला इतिहासातल्या खूप गोष्टी माहिती होतील. सदाशिव आठवले नावाचे एक खूप मोठे अभ्यासक, इतिहासकार होऊन गेले. आणि ते पहिल्यांदा कम्युनिस्ट होते. आणि ते इतिहासाचा अभ्यास करायला लागले आणि ते कडवे हिंदू झाले. तर जो इतिहासाचा अभ्यास करतो तो कट्टर हिंदू होतो, कारण त्याला प्रत्यक्ष कागद बघायला मिळतात. आणि या देशावर, या धर्मावर काय अत्याचार झाले ही वस्तुस्थिती त्याला दिसते. आणि तुम्ही आणि मी ते आजपर्यंत सहन करत आलेले आहोत. परंतु इतरही गोष्टी आपल्याला इतिहासातनं दिसतात. आणि कागद का जपले पाहिजेत, म्हणजे मी म्हटलं तसं देश, धर्म, समाजकारण, राजकारण याचे ते कागद जपलेच पाहिजेत. पण कागद जपले नाही तर काय होतात,
याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. गद्रे सावकारांचे कागद म्हणून सदाशिव आठवल्यांनी प्रसिद्ध केलेत. मोडीत कागद आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळात एकूण 20 लाख मोडी कागद आहेत. तिथल्या जुन्या संशोधकांचा ध्यास होता की कागद मिळवले पाहिजेत आणि प्रसिद्ध केले पाहिजेत. शिवभारत तुम्हाला माहिती असेल, आपल्या महाराजांच्या चरित्रातला अत्यंत महत्त्वाचा भाग. समा दिवेकर नावाचे एक संशोधक होऊन गेले आणि त्यांना असं कळलं की तंजावरला शिवभारत आहे. मग त्यांनी तंजावरशी पत्रव्यवहार केला. 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तिथली लोकं म्हणली असं काही नाही आहे. मग तिथल्या लोकांनी कळवलं की तमिळ आहे. आजही तंजावरला जायचं तर प्रवासात खूप वेळ जातो. मग यांनी तिथलं तमिळ जे होतं ते तिथला एक माणूस बसवला आणि लिहून घेतलं, कारण झेरॉक्स नाही, फोटोकॉपी नाही, काही नाही. मग त्यांनी मुंबईतला एक माणूस शोधला जो रेल्वे ड्रायव्हर होता आणि यांचा एक मित्र म्हणला त्या रेल्वे ड्रायव्हरकडनं मी तमिळमधनं इंग्लिशमध्ये करून घेईन. आणि हा प्रकार काही वर्ष चालला होता, कारण इथनं तंजावरला पत्र पाठवणार, ते जाणार कधी, मग त्यांचं उत्तर येणार, मग पुढचा माणूस जाणार, तो तिथं उतरवून घेणार आणि मग हे मुंबईला येणार आणि मुंबईतनं तमिळमधनं इंग्लिशमध्ये होणार, मग इंग्लिशमध्ये मराठीत येणार. पण ह्यांनी जिद्द सोडली नाही, कारण आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं दैवत जे आहे, जे हिंदू धर्माचं तेज आहे आणि ज्यांनी हिंदू धर्माचं पुनरुत्थान केलं, त्या महाराजांच्या चरित्रासाठी तो अत्यंत महत्त्वाचा कागद होता. पण आपण अभ्यास केला नाही आणि आजही आपण अभ्यास करत नाही. याचं उदाहरण त्यात आहे. एका युरोपियन माणसाने बर्नेल नावाच्या तंजावरची एक यादी तंजावरच्या तिथे असलेल्या हस्तलिखितांची यादी 1880च्या आसपास किंवा आधी प्रसिद्ध केली होती. म्हणजे तो माणूस युरोपमधनं आला, तो तंजावरला गेला, तिथले प्रचंड हजारो ग्रंथ त्यांनी बघितले आणि त्याची यादी त्यांनी पब्लिश केली. त्या यादीमध्ये दिवेकरांना सापडलं की तिथे संस्कृत शिवभारत आहे. आणि मग त्यांनी त्या लोकांना नंबर कळवला आणि त्यानंतर ती संस्कृत पोथी मिळवली की जी संस्कृतमधनं मराठीत आणणं अतिशय सोपं झालं. तर आज आपल्याला हे सोडून दिलं पाहिजे. आपण आपल्याला कागद आपले जमा केले पाहिजेत पुढच्या पिढीसाठी. जसं आजोबाची वंशावळ नसेल तर ॲडमिशन मिळणार नाही, नोकरी मिळणार नाही. हे घरचं झालं, पण मला माझ्या धर्मासाठी काहीतरी केलं पाहिजे, देशासाठी केलं पाहिजे. ज्या माझ्या बांधवांचा बुद्धिभेद होतो त्याच्यासाठी सुद्धा मी मला जमेल तेवढं, रोज 15 मिनटं असेल, 30 मिनटं असेल, आठवड्यात 2 तास असेल, रविवार शनिवारी, तर मी ते एक एक विषय वाटून घेऊन मी ते काम केलं पाहिजे. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या दफ्तरखान्यात मी पूर्वी गेलो तर तिथे लिहिलं होतं नेने घाट येथील कचरा पेटीतनं आणलेले कागद. मग लिहिलं होतं रद्दीतनं विकत घेतलेले फारसी कागद. फारसी पण शिकली आपली लोक. फारसी शिकल्याचं काय होतं तर गजानन मेहेंदळ्यांचे फेसबुकवर एक भाषण आहे, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर. जो हिंदू अत्यंत मवाळ आहे, अत्यंत सज्जन आहे, त्याला सुद्धा ते भाषण ऐकून कमालीची चीड येईल असं ते भाषण आहे. तुम्ही आवर्जून ऐका. प्रत्येक हिंदूने ते भाषण ऐकलं पाहिजे की वर्षानुवर्ष तुम्ही आणि मी झोपलेले आहोत म्हणून हे काय होतं ते. आणि भगवान श्रीकृष्णाला माहिती होतं हिंदू कसे आहेत. त्यामुळे श्रीकृष्ण काय म्हणले, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां संभवामी युगे युगे. म्हणजे मलाच यायला लागणार आहे, तुम्ही काही करणार नाही आहात, मलाच अवतार घ्यायला लागणार आहे. परंतु तो अवतार येतो, तो करंगळी उचलतो, तेव्हा काठ्या मात्र तुम्हाला आणि मला लावल्या पाहिजेत आणि त्या आपल्या तयार पाहिजेत. त्यामुळे नियमित उपासना केली पाहिजे, व्यायाम केला पाहिजे आणि अभ्यासही केला पाहिजे. कागद नसले तर काय होतं, सदाशिव आठवलेंनी एक कागद पब्लिश केलाय, थक्क करणारा कागद आहे तो. तो कागद किती मोठा आहे आणि काय आहे त्या कागदात मी सांगतो तुम्हाला. वाघोलीला एका माणसाच्या घरात 7,000 मोहरा मिळाल्या. एक मोहर एका तोळ्याची असते. म्हणजे किती पैसे झाले तुम्ही आज हिशोब करा. 7,000 गुणिले 1.5 लाख, 1,60,000 वगैरे. दुसऱ्या बाजीरावचा काळ होता, संपत आला होता, 2-1 वर्ष राहिली होती. पुण्यातल्या एका अधिकाऱ्यांनी म्हणा त्या मोहरा जाऊन जप्त केल्या. कुलकर्णी म्हणायला लागला मोहरा माझ्या आहेत.
पुण्यामध्ये गद्रे सावकार म्हणून फार मोठे सावकार होऊन गेले आणि हे सगळे सावकार बँकरचं काम करायचं. म्हणजे आजही तुम्हाला सांगितलं हे 1,00,000 रुपये घ्या आणि दिल्लीला घेऊन जा. तुम्ही म्हणाल कशाला माया मागं झगझग लावता, ट्रान्सफर करा ना, ड्राफ्ट काढा. ड्राफ्ट नेणं ही सुद्धा जोखमीचं काम आहे, हरवला तर डोकेदुखी. त्या काळात पुण्यातनं दिल्लीला 1,00,000 रुपये न्यायचे तर कसे न्यायचे? दिल्लीला कसं जायचं हेच माहिती नाही आधी. आज रस्त्यात म्हणून जातो आपण. मग पुण्यातल्या सावकाराकडे ते 1,00,000 रुपये ठेवायचे, नाणी ठेवायची, नोटा नव्हत्या. तो तुम्हाला एक चिठ्ठी देणार, त्याला हुंडी असं म्हणत असं, आणि ती दिल्लीतल्या सावकाराला दाखवायची की तो तात्काळ तुम्हाला 1,00,000 रुपये देणार. एवढ्या सावकारांचं नेटवर्क होतं, बँकर्स होते ते सावकार. ब्रिटिशांचं राज्य गेल्यावर ही सिस्टीम बंद झाली. पुण्यामध्ये गद्रे नावाचे फार मोठे सावकार होते आणि त्यांच्या नातवाला ही गोष्ट कळली की वाघोलीला 7,000 मोहरा मिळाल्या. ते त्या माणसाकडे गेले, म्हणले या मोहरा माझ्या आहेत. तो म्हणला माझ्या घरात सापडल्यात जमिनीखाली, तुझ्या कुठनं आल्या त्या मोहरा? तो म्हणला माझ्या आजोबांनी तुझ्या आजोबांना ठेवायला दिल्यात आणि हे आमच्या घरात माहिती होतं. 12,000 मोहरा होत्या. मोहरा घरात सांभाळणं अवघड, म्हणून माझ्या आजोबांनी, तुझे आजोबा विश्वासू होते म्हणून 12,000 मोहरा तुमच्या घरात पुरल्या आहेत हे आम्हाला माहिती होतं. त्यातल्या 5,000 मोहऱ्या काढून नेल्या आहेत आणि काढताना 7,000 मोहरा मिळाल्या नाहीत, त्या मोहरा माझ्या आहेत. मग दोघांचं भांडण झालं. तोपर्यंत ब्रिटिशांचं राज्य चालू झालं होतं. पूर्वी पंचमंडळी ते भांडण सोडवायचे. पंचायतीकडे गेलं आणि तोपर्यंत हे राज्य संपून दुसरं ब्रिटिशांचं राज्य चालू झालं. तेव्हा एलिफिन्स्टन जो होता त्यांची स्वतःची न्याय द्यायची सिस्टीम चालू झाली नव्हती. ती आपलीच सिस्टीम त्यांनी पुढे चालू ठेवली. पण त्यांनी म्हणून काय केलं, तिथल्याच पंचमंडळींना सांगितलं की तुम्ही याचा निर्णय द्या. तेव्हा गद्र्यांनी सिद्ध केलं की गद्र्यांच्या आजोबाकडे कुलकर्णीचे आजोबा नोकरीला होते आणि त्यांच्या भारताच्या उत्तर भागात जी काही सगळे त्यांचे व्यवहार होते ते कुलकर्णी बघायचे. कुलकर्णी म्हणले हे खोटं आहे. मग गद्र्यांकडे जे कागद होते त्या कागदावरनं गद्र्यांनी सिद्ध केलं आणि 7,000 मोहरा त्यांना मिळाल्या. हे का घडू शकलं? तर केवळ गद्रे यांनी कागद जपून ठेवले होते. आता कागदाबाबत आपल्याकडे एवढी अनास्था आहे की वैद्य दफ्तर म्हणून एक दफ्तर आहे, म्हणजे वैद्य घराण्याचे कागद. 5-7 छोटी छोटी पुस्तकं आहेत. त्यातल्या पहिल्या पुस्तकात वैद्यांनी असं म्हटलं आहे की मी वाईला राहायला गेलो होतो. हे वैद्य नागपूरकर भोसल्यांच्या पदरी फार मोठ्या पोस्टवर होते, आर्थिक पोस्टवर होते आणि त्यांच्या वंशजांना मी आता भेटलो होतो. त्यांचे तिथपासनं आत्तापर्यंत या वैद्य घराण्यात सगळी लोक अत्यंत मोठ्या पोस्टवर होती आणि मला जे भेटले एक 15-20 वर्षापूर्वी ते RBI मधनं डेप्युटी मॅनेजर, जनरल मॅनेजर म्हणून रिटायर झाले होते. अत्यंत साधे होते. वैद्य घराण्याच्या त्या खंडांच्या पहिल्या खंडात वैद्यांनी असं लिहिलं आहे की वाईला राहायला गेलो आणि त्यांना म्हणलं आंघोळीला पाणी आणा. तर त्यांनी मोडी कागदाची पोती आणली आणि ती चुलीत घातली आणि त्यावर ते पाणी तापवत होते. बरीच मोडी कागद हे असे वाया गेले, जपले गेले नाहीत. त्यातनं फार मोठा इतिहास, आता तुमचा माझा जो इतिहास होता तो नष्ट झाला. उरलेले कागद वैद्यांनी वाचवले आणि त्या कागदामध्ये फार मोठा इतिहास हा आपला राहिलेला आहे. कागदांचं महत्त्व काय असतं? परांजपे नावाचे गृहस्थ होते, ते लंडनला बॅरिस्टर व्हायला गेले आणि त्यांना असं लक्षात आलं की 1630 ते 1680 आणि याच्या आधी ज्या भारतामध्ये वखारी होत्या त्यांचा सगळा पत्रव्यवहार लंडनमध्ये आहे आणि त्यांनी लाखो कागद बघितले आणि त्यातनं 2 खंड प्रसिद्ध केले. इंग्लिश रेकॉर्ड्स. कसली इंग्लिश रेकॉर्ड्स? तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची इंग्लिश रेकॉर्ड्स. त्यातला प्रत्येक कागद महत्त्वाचा काय आहे? तर मी अगदी जेव्हा नवीन जायला लागलो मंडळामध्ये तेव्हा मी मेंदळे सरांना विचारलं की लाल महालावर जो छापा घातला त्याची त्या काळात लिहिलेली किंवा विश्वसनीय हकीकत कुठे बघायला मिळेल मला? तर मेंदळे सरांनी सांगितलं की इंग्लिश रेकॉर्ड्सचा 2रा खंड काढ, त्यावर हे पान आहे, त्या पानावर ही हकीकत आहे आणि शेवटी परमिसरा असं लिहिलेलं आहे. म्हटले जेव्हा खानावर छापा घातला तेव्हा सर्व महाराजांचे जे सुभेदार होते त्यांना पत्र पाठवली
की अशी अशी घटना घडली आहे, ती कळली पाहिजे ना जगाला, की अशा असं पुण्यामध्ये झालं. तेव्हा त्यांचा इंग्रजांचा जो वखारीतला माणूस होता, त्यांनी ते पत्र उतरवून घेतलं आणि ते त्या कागदावर लिहिलेलं आहे. आणि ते तेव्हा शेवटी परमेसरा असा शब्द आहे. तो का आहे म्हणले तर महाराजांनी असं त्या पत्रात लिहिलं असेल की हे करायला मला परमेश्वराने प्रेरणा दिली. म्हणजे हे मी जे केलं, जे खानाला अद्दल घडवली, ती मला परमेश्वराने प्रेरणा दिली. ब्रिटिशांनी ते कागद जपून ठेवले आणि परांजपे नावाचा कोणीतरी माणूस होता, त्यांनी लाखो कागद बघितले. आज तुम्हाला आणि मला 200 वर्षापूर्वीचं कागद वाचायला दिला तर जमत नाही, अगदी उत्तम इंग्लिश येत असलं तरी, कारण ती कर्सिव्ह लिपी असते, इंग्लिशची लिपी असते. परांजपेंनी 400 वर्षापूर्वीचे कागद बघितले आणि आत्तापर्यंत त्या ग्रंथाची पहिली आवृत्ती सुद्धा संपली नव्हती, आता दुसरी आवृत्ती आली. तुम्ही आवर्जून वाचा की आपलं जे प्रेरणास्थान आहे त्याविषयी तुम्हाला त्यात खूप गोष्टी बघायला मिळतील. काल परवा मला कोणीतरी सांगितलं की हे विद्वान म्हणले की छपाईचं तुमच्याकडे काही नव्हतं, तर महाराजांनी छापखाना मागवला होता. शिवचरित्र सार म्हणून जे 3 व्हॉल्यूम आहेत त्यामध्ये तुम्हाला ती डिटेल मिळेल की कोणाकडनं छापखाना मागवला होता. जे महाराजांची दृष्टी किती आधुनिक होती हे पण त्यातनं तुम्ही आणि मी सांगू शकतो की त्यांनी छापखाना करायला सुरुवात केली होती. तर कागदाचं काय महत्त्व असतं, तर हे महत्त्व आहे की तुम्ही छापील कागद जपला पाहिजे. तुम्हाला मोडी येत असेल नसेल, तुम्ही तो कागद जपला पाहिजे, तो जाणून घेतला पाहिजे आणि त्या कागदात काय लिहिलं पाहिजे. एक गृहस्थ होते, मी जेव्हा मोडी शिकलो तेव्हा 2003 साली, आणि नंतर मला कळलं की ते पिंपरी चिंचवडला आयुर्वेदाची प्रॅक्टिस करायची. ते माझ्या मोडी क्लासमध्ये, सरकारी मोडी क्लास केला मी, पण मोडी क्लास करून सुद्धा कोणाच्या तरी शेजारी बसून शिकायला लागतं. माझ्या नशिबाने मला मेंदळे सरांनी अत्यंत आपुलकीने शिकवलं, त्यातल्या खाचाखोचा शिकवल्या म्हणून मला मोडी यायला लागलं. तर मी प्रत्येक क्लासमध्ये सांगायचो की ते गृहस्थ मोडी शिकले, आता ते आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतात. मग मला एकाने सांगितलं ते महिन्याला 10,000 कमवतात. मग प्रत्येक वेळी कोणीतरी सांगायचं, तो आकडा वाढत गेला. तर त्यांना आयुर्वेदाचं एक बाड मिळालं होतं आणि त्या बाडामध्ये अत्यंत महत्त्वाच्या औषधी होत्या. असं तुम्हाला जरी बाड मिळालं तरी इतिहास, औषधशास्त्राचा सुद्धा इतिहास असतो, गणिताचा सुद्धा इतिहास असतो. आणि ज्या दुर्धर रोगांवर तुमच्या माझ्या पूर्वजांना माहिती होती, आजही गावागावात अशी बाडा असतील, तर तो कागद जपला पाहिजे. तुम्हाला मोडी येत असेल तर उत्तम, नसेल तर तुम्ही तो कोणाकडे दिला पाहिजे, जेणेकरून जे आज आपल्याकडे दुर्धर रोग येतात त्यावर औषधं आपल्यालाच मिळू शकतील. मला इतिहास संशोधक मंडळात एक कागद मिळाला होता की बुरुजाचं क्षेत्रफळ कसं काढायचं. मग तो बुरुज चौकोनी असेल तर कसा, गोल असेल तर कसा. हा 200 वर्षापूर्वीचा कागद आहे. त्यामुळे तुम्हाला कोणी म्हणत असेल की ब्रिटिशांनी इथे गणित आणलं तर ते चुकीचं आहे, ते तुमच्या माझ्या पूर्वजांना माहिती होतं. लोकमान्य टिळकांच्या आठवणी आणि आख्यायिका 3 खंड आहेत, आवर्जून वाचा. रँगलर परांजपे इंग्लंडला गेले आणि रँगलर झाले आणि ते भारतात आले आणि त्यांनी एक व्याख्यान दिलं की म्हणले की आत्ता जी काही गणितं सुटत नव्हती ती इंग्लंडमध्ये आत्ता सुटली आहेत आणि आपण अजून मागास आहोत. त्यांच्या दुर्दैवाने लोकमान्य टिळक त्या सभेचे अध्यक्ष होते आणि सभा संपल्यावर लोकमान्य टिळक म्हणले की हे जे सांगतायत ना, ती सगळी गणितं वेदात पूर्वीच सोडवलेली आहेत, ब्रिटिशांना आत्ता सुटलेत. तर त्यामुळे तुम्ही आणि मी, माझ्याकडे दुर्दैवाने आज वेळ कमी आहे, सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. मी तुम्हाला जरूर सुचवीन की थोडा थोडा अभ्यास करा, तुमच्या आवडीचा विषय निवडा, तुमचा एक ग्रुप करा की कोणी धर्मशास्त्राचा करेल, कोणी राजकारणाचा करेल, कोणी इतिहासाचा करेल, कोणी समाजकारणाचा करेल, कोणी जाती व्यवस्थेचा करेल, आणि असा एक संघ बनवून आपली लायब्ररी बनवा. फार काही प्रकट सांगता येत नाही, पण असे जे अभ्यास करणारे ग्रुप असतील ते तुम्ही भेटा. माझ्या या 26-27 वर्षातली जी माहिती आहे ती मी तुमच्याकडे देईन. आणि आम्ही ज्यांना पुस्तक सांगितलं की जे देतात, असे महेश पणसळकर पण इथे, ते तुम्हाला अनेक पुस्तकं मिळवायला मदत करतील. पुस्तक एकदा वाचून कळत नाही, ते वारंवार वाचायला लागतं. आज वाचायचं, 5 वर्षांनी वाचलं की अजून कळतं, अजून 5 वर्षांनी वाचलं की अजून कळतं. आणि आपला ग्रुप झालाय, मग कळलं की धर्मशास्त्रावर हे काम करतात, तर तुमचे जे मित्र असतील, तुमच्याकडे जी पुस्तकं येतील, तुमच्याकडे जे ग्रंथ येतील,
ते त्यांच्याकडे सरकवा. आणि हे सगळं कशासाठी आहे, तर तुमचा आणि जो माझा प्राण आहे, तुमचा आणि माझा जो विश्वास आहे की आपला धर्म आणि आपला देश, आपली दैवत आणि आपली संस्कृती यासाठी माहिती गोळा करून आपण आपल्या पुढच्या पिढीला दिली पाहिजे. थोडा थोडा अभ्यास जरी केला तरीही खूप साठतं. पावा काणे नावाचे एक भारतरत्न होऊन गेले. त्यांनी हिंदू धर्मशास्त्राचा इतिहास असे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यावरनं त्यांना भारतरत्न हा किताब दिला. मला मेहंद्यांनी सांगितलेली गोष्ट आहे. आणि जेव्हा ती पुस्तकं आली तेव्हा लोकांचे डोळे विस्फारले की हे गृहस्थ कोण आहेत आणि यांनी एवढा अभ्यास केला कधी. तर लोकांना कळलं की ते हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करतात, ते फक्त शनिवार रविवार अभ्यास करतात आणि 27 वर्ष ते या विषयाच्या मागं होते. पण तुम्हाला एवढा वेळ लागणार नाही. 5 ते 7 वर्षात आपल्याकडे एखाद्या विषयाच्या आपण मागं लागलो तर तुम्हाला भरपूर माहिती जमा होते. आणि पूर्वापार ज्यांनी ज्यांनी आपल्या धर्मासाठी दिलेलं आहे, मग जे अगदी अलीकडे 2 मिनिटात मी सांगेन तुम्हाला की हॉटसन गोगटे, हल्ली खूप लोकांना माहिती झालेत. गोगटे नावाचे गृहस्थ होते, वासुदेव बळवंत त्यांचं नाव होतं. आणि सोलापूरला मार्शल लॉ जेव्हा झाला तेव्हा काही लोकांना फाशी दिली आणि त्याचा सूड म्हणून फर्ग्युसनमध्ये त्यांनी हॉटसन नावाच्या अधिकाऱ्यावर गोळ्या घातल्या होत्या. तो अधिकारी वाचला, त्यांचं उत्तम चरित्र आहे आणि ते प्रत्येक शाळेमध्ये सांगितलं पाहिजे, कारण प्रत्येक शाळेमध्ये देशाभिमान जागृत झाला पाहिजे, त्यासाठी ते वाचनीय आहे. पुढे हॉटसन गोगटे पुण्याचे मेयर झाले, पुढे आमदार झाले आणि ते 60 वर्षाचे झाले. त्या लोकांनी त्यांना एक थैली दिली आणि त्या थैलीतनं त्यांनी खिंडीत चाफेकरांचा पुतळा उभारलेला आहे. तिथपर्यंत ज्यांनी ज्यांनी आपल्या देशासाठी काहीतरी केलेलं आहे, देशासाठी जीव दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही आणि आम्ही आज सुखात आहोत. तुमची आणि माझी परिस्थिती पाकिस्तानसारखी नाही, सिरियासारखी नाही, इराकसारखी नाही, इराणसारखी नाही. तर तुम्ही आणि मी आज इथं बसून ज्या गप्पा मारू शकतोय ते त्यामुळे मारू शकतोय. आणि त्यासाठी आपल्याला आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आठवण जपली पाहिजे, पुढच्या पिढीपर्यंत नेली पाहिजे. आणि त्यासाठी कागदपत्र, मग ती प्रसिद्ध असतील, अप्रसिद्ध असतील, हे अत्यंत मोलाचं आहे आणि ती आपण जतन केली पाहिजे. आज अरुण बाभुळगावकरांकडे मी इथं आलो आणि त्यांच्याशी माझं बोलणं झालं की तुमच्यापैकी कोणाला मोडी शिकायचं असेल तर आपण नक्की करू शकू. जमेल तेवढे तुमच्यातनं मोडी तज्ज्ञ आपल्याला निर्माण करता येतील आणि त्यातनं आपण आपल्या समाजासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या संस्कृतीसाठी जे जे आपले बुद्धिभेद करतायत त्यांच्या विरोधात आपण कागद प्रसिद्ध करू शकू आणि त्यांना आपण उत्तरं देऊ शकू की जिथे आपण कुठेतरी कमी पडतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन धर्म. धन्यवाद.